वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वैष्णवी आणि वैष्णवी जोशीज युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर गुढीपाडव्याचं विशेष महत्त्व नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपला हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. तर गुढीपाडवा या सणाची सुरुवात आम्ही दाराभोवती सुंदर अशी गुढीची रांगोळी काढून केली. कुठलंही शुभ कार्य करताना आपण त्याची सुरुवात दाराभोवती सुंदर अशी रांगोळी काढून करतो. म्हणूनच गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही सुंदर अशी गुढीची रांगोळी दरवाजात काढली आणि गुढीपाडवा ह्या सणाला आणि नवीन वर्षाच्या स्वागताला सुरुवात केली. दारात सुंदर अशी रांगोळी काढून झाल्यानंतर आम्ही गुढी सजवायला घेतली. गुढी सजवताना गुढीला सुंदर अशी खणाची साडी नेसवली, जी गुढीसाठीच कस्टमाइज करून घेतली. त्यानंतर आंब्याचे डहाळे, कडुलिंबाची पानं लावली. कडुलिंबाच्या पानांना आज विशेष महत्त्व असतं, कारण कडुलिंबाचं पान हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे कडुलिंबाचं पान आजच्या दिवशी गुढीला देखील लावलं जातं आणि खाल्लं देखील जातं. त्यानंतर सुंदर असा झेंडूच्या फुलांचा हार घातला, कलशाला हळद आणि कुंकू लावलं आणि सुंदर अशी गुढी सजवली आणि त्यानंतर ती उभारली. गुढीपाडव्याचं विशेष महत्त्व म्हणजे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाचा शुभारंभ होतो. हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा म्हणजे मराठी नूतन वर्षाची सुरुवात. तर गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. अशा प्रकारे आजच्या दिवशी गोडाधोडाला म्हणजेच श्रीखंड आणि पुरीला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी श्रीखंड पुरीचा नैवेद्य गुढीला दाखवून श्रीखंड पुरी खाल्ली जाते. गुढीला उभारल्यानंतर गुढीची मनोभावे प्रार्थना केली. गुढीची प्रार्थना करून झाल्यानंतर 2 नैवेद्य तयार केले. एक गुढीचा आणि दुसरा देवाचा असे 2 नैवेद्य तयार केले आणि ते गुढीला आणि देवाला दाखवले. तुम्ही आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला असेल आणि असेच नवीन नवीन विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत येत राहील. त्यामुळे तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.